नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण चालू केलेल्या सिरीजमध्ये हा शेवटचा कायदा आहे. तो आहे भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947. हा कायदा चालू करताना हा कायदा का आणण्यात आला हे आपण बघूया. या कायद्यामध्ये सर्वप्रथम 1935च्या कायद्यानंतर जे दुसरं महायुद्ध चालू झालं, त्यामुळे भारतासाठी संविधान निर्माण करण्याच्या प्रोसेसला एक गती मिळाली. कारण की ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धामध्ये खूप सारी आर्थिक हानी झालेली होती व त्यानंतर त्यांना भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा विद्रोह किंवा काही अपेक्षित नव्हतं. त्यामुळे त्यांनी 1940 दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 1938च्या वेळी त्यांनी भारताला हे आश्वासन दिले की एक भारतासाठी स्वतंत्र संविधान सभा असेल व भारतातील नागरिक स्वतःसाठी कायदा बनवतील. त्यासाठी त्यांनी 3 राऊंड टेबल काउन्सिल घेतलेल्या होत्या. त्यानुसार त्यांनी पुढे योजना आखलेली आहे. त्यानंतर 1940मध्ये ऑगस्ट ऑफरची घोषणा करण्यात आली. त्यावेळी व्हाईसरॉय होते लॉर्ड लिथेगो. यांनी यामध्ये सांगितलेलं आहे की भारताचे संविधान हे भारतीयांनी बनवलेले असतील, मुख्यतः भारतीयांनी बनवलेले असतील व त्यांनी मुस्लिम लीगला नकाराधिकार दिल्यामुळे काँग्रेसने ही ऑफर फेटाळून लावलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांनी क्रिप्स योजना भारतामध्ये आणलेली आहे 1942ला. त्या क्रिप्स योजनेमध्ये त्यांनी प्रामुख्याने भारतीय असतील म्हणजे पूर्ण भारतीय लोक मिळून संविधान निर्माण करतील अशी घोषणा केली. त्यानंतर त्या क्रिप्स योजनेला मुस्लिम लीगने फेटाळलेला आहे, कारण त्यामध्ये स्वतंत्र पाकिस्तान हवा याची त्यांनी कोणत्याही प्रकारे नमूद केलेलं नव्हतं किंवा घोषणा केलेली नव्हती. त्यानंतर त्यांनी 1946ला त्रिमंत्री योजना आणली. त्यामध्ये क्रिप्स, अलेक्झांडर व लॉरेन्स या अधिकाऱ्यांनी मिळून ती त्रिमंत्री योजना आणली. त्यामध्ये त्यांनी भारतासाठी एक संविधान निर्माण करावं. पहिला मुद्दा तो मुख्यतः भारतीयांनी बनवलेला असावा. त्यानंतर भारत एक संघराज्य बनवण्यात येईल, फेडरेशन बनवण्यात येईल भारतासाठी. हे 2 मुद्दे त्यांनी प्रामुख्याने त्यात ऍड केलेले आपल्याला दिसून येतील. त्यानंतर आपण त्यापुढे बघणार आहे की भारताचे संविधान कोणत्या पद्धतीने आलेलं होतं, निर्माण करण्यात आलेलं होतं. त्यासाठी संविधानाची आधी बैठक या कोणत्या रीतीने झाली ते पुढल्या लेक्चरमध्ये बघणार आहे. सर्वप्रथम आपण बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये भारत स्वातंत्र्याचा कायदा. त्यामध्ये 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेने हा कायदा पारित केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 18 जुलै रोजी राज्याने, ज्या ब्रिटिश राज्यांनी त्या कायद्याला मान्यता दिलेली दिसून येते. त्यानंतर 3 जूनला माउंटबॅटन योजना भारतात आली. त्यानुसार भारताचं व पाकिस्तानाचे विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भारत हा स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र बनवण्यात आलेलं आहे भारताला व भारत व पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण करण्यात आलेले दिसून येतात. व भारत मंत्री पद रद्द करून राज्य सचिव हे पद त्यांनी त्यावेळी आणलेलं होतं. व लॉर्ड माउंटबॅटन त्यावेळेचे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते. त्यानंतर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर या भारत सरकार स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार आपले काही मंत्रिमंडळ निश्चित केलेले गेलेलं होतं. ते आपण आता पीपीटी मध्ये बघूया. तर आपण सुरुवात करूया की ह्या कायद्याने आपलं मंत्रिमंडळ कोणत्या रीतीने किंवा अंतरिम सरकार कोणत्या रीतीने ब्रिटिश शासनातील पार पडलेलं आहे. तर अंतरिम सरकार 2 सप्टेंबर 1946 रोजी संपुष्टात आलं, म्हणजे बरखास्त करण्यात आलं. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आलेलं होतं. त्याच्या आधी आपण हे बघूया की या कायद्यामध्ये 14 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये
5 सदस्य मुस्लिम लीगचे होते. हे 5 सदस्य मुस्लिम लीगचे जे 5 सदस्य होते ना, त्यांची आपण नावं बघूया. मुस्लिम लीगचे जे 5 सदस्य होते त्यांची नावं आपण बघूया. ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. 5 सदस्य मुस्लिम लीगचे. त्यामुळे पहिले आहेत लियाकत अली, दुसरं गाजनाफर अली खान, गाजनाफर अली खान. 3 नंबरचे आहेत अब्दुल रब निस्तार, अब्दुल रब निस्तार. 4 नंबरचे आहेत इब्राहिम चंद्रगीर, इब्राहिम चंदीगर. लास्ट आहेत जोगेंद्रनाथ मंडल, आपल्याला या 14 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये 5 सदस्य मुस्लिम लीगचे आपल्याला दिसून येतील. त्यानंतर यात व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी व्हॉइसरॉय होते व उपाध्यक्षस्थानी पंडित जवाहरलाल नेहरू होते, हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर यामध्ये जे अंतरिम सरकार होतं त्यामधील कोणाकोणाला कोणकोणती पदे दिली ते बघा. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे पहिली 2-3 आहेत ती महत्वाची आहेत, ते आपण पहिला बघूया. पंडित जवाहरलाल नेहरू कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष व परराष्ट्र व्यवहार व राष्ट्रकुल संबंध. वल्लभभाई पटेल गृह माहिती व नभोवनी. राजेंद्र प्रसाद अन्न व कृषी. जॉन मत्ताई उद्योग व पुरवठा. जगजीवन राम कामगार. सरदार बल्लभदेव सिंग संरक्षण. त्यानंतरची जी शेवटची ही आहेत अब्दुल अली, लियाकत अली, अब्दुल रब निस्तार, असफ अली, आय चंद्रगीर, गाजेंद्रनाथ अली खान और जोगेंद्रनाथ. ही मेंबर आहे ती 5 सदस्य मुस्लिम लीगचे सदस्य होते. त्यानंतर अंतरिम सरकार झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळी स्थापन करण्यात आलेले होतं. त्यामध्ये आपण कोणाकोणाला कोणकोणती पदे दिली ते बघा. स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ 1947 14 जणांचंच होतं. त्यामध्ये 1 महिला होत्या. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यांना पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार व राष्ट्रकुल संबंधी वैज्ञानिक संशोधन. त्यानंतर पटेल होते, त्यांना उपपंतप्रधान. उपपंतप्रधान व गृह माहिती व नभोवनी व राज्य संस्थाने यांचे एकीकरण. त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांना अन्न व कृषी. मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, त्यांना शिक्षण मंत्रिमंडळ दिलेलं होतं. जॉन मता यांना रेल्वे वाहतूक दिलेलं होतं. R.K. षण्मुखी चेट्टी वित्त खातं दिलेलं होतं. आंबेडकर यांना कायदा खातं दिलेलं होतं. जगजीवन राम
कामगार खातं, सरदार बलदेव सिंग यांना संरक्षण खातं व ज्या एक महिला होत्या त्यांना राजकुमारी अमृता कौर आरोग्य खातं देण्यात आलेलं होतं. त्या संयुक्त प्रांतातील महिला होत्या. CS बाबा यांना वाणिज्य खातं दिलेलं होतं. रफी कडवाई यांना औद्योग संपर्क व दळणवळण, श्यामाप्रसाद मुखर्जी यांना उद्योग व पुरवठा व VN गाडगे यांना खाणी व ऊर्जा ही खाती देण्यात आलेली होती. त्यानंतर तर आपला इथे बद्दल दुसरा टप्पा एक संपलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलेला आहे स्वातंत्र्याचा कायदा. तर उद्यापासून आपण चालू करणार आहे घटनेची निर्मिती कोणत्या प्रकारे करण्यात आलेली होती. तर घटना निर्मितीमध्ये असताना त्या घटना निर्मितीमध्ये कोणकोणत्या पद्धतीने घटनेची निर्मिती केली, हे जे आपण कायदे बघितले त्यांचे कोणकोणते सोर्स घेतलेले आहेत, कोणकोणत्या देशांच्याकडून कोणकोणत्या रीतीचे कायदे आपण अडॉप्ट केलेले आहेत हे बघणार आहे. त्यामुळे पुढील लेक्चर नक्की बघा व सपोर्ट करा. थँक्यू. धन्यवाद.